मला माहिती आहे, मला माहिती आहे तुम्ही माझ्या या भिकारड्या खोपट्यात का आलायत. बघून कळतंय ना की गावकऱ्याने सांगितली तरी तरी माझ्याच तोंडून तुम्हाला माझी गोष्ट ऐकायची आहे की त्या बायंगी भूताने. सांगतो, बसा बसा. डोळे मिटा आणि फक्त ऐका. भूता घेता आणि कथा. मी दत्तू. 20 वर्षापूर्वी मी आणि हिमल्याने लग्न केलं. लव्ह मॅरेज. आणि कामधंद्यासाठी कुठं गेलो तर गोव्याला. गोव्यातच एका बंगल्याची देखरेख करायचं काम मिळालं. आणि काय म्हणतात ते सर्वंट रूम, तिथे राहण्याची सोय पण झाली. वर्षभरात पैसे जमून छोटी फिश फ्रायची गाडी पण टाकली. यश म्हणावं असं नव्हतं, पण मेहनतीने पैशाला पैसा जोडत होतो. आणि मग आबोली झाली. आमची मुलगी. हिमल्याला अबोलीच्या गजऱ्याचा नाद, म्हणून मग नाव ठेवलं लेकीचं अबोली. सोन्यासारखी गोड पोरगी. हसली ना की डोळे मिचमिच करायचे. बावली बावली नाही, बावली नाही, बावली नाही. हां तर तर हां, सगळं आलबेल होतं. घर चालत होतं, पोट भरत होतं, आबोलीची शाळा सुरू होती, किडूमिडू पैसेही साठत होते. पण अचानक हिमल्याची तब्येत ढासळली. आधी अशक्तपणा, मग खोकला, आणि मग रक्ताच्या उलट्याच करायला लागली. हॉस्पिटलमध्ये सगळ्या टेस्ट, सगळे इलाज सुरू झाले. पण 15 दिवस जीवाचा आटापिटा करून सुद्धा शेवटी 16व्या दिवशी हिमल्यानं हार मानली. हिमल्या गेली. तिच्या जाण्याचं खूप दुःख झालं. पण ही त्याच्या येण्याची कुणकुण होती. हॉस्पिटलच्या खर्चात साठवलेले होते नव्हते तेवढे पैसे संपले. फिश फ्रायची गाडी हिमल्याच्या जीवावर चालायची, त्यामुळे ती पण बंद झाली. पैसे पुरे पडेनासे होऊ लागले. कसाबसा दिवस ढकलायची वेळ आली. आबोलीच्या शाळेची फी भरली. आता महिन्याचा खर्च कसा चालवायचा या विचारानेच माझा जीव कासावीस झाला. मी रडत रडतच देवापुढे हात जोडले. मनातलं त्याच्या पुढ्यात ठेवणार तेवढ्यात दरवाजा वाजला. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या हाकेला देवाआधी भूत धावून आलेलं. दारात बाबू उभा होता, माझा दोस्त. आम्ही एकाच गावचे. परिस्थिती दोघांचीही बेताचीच हो. पण गेल्या 2-3 वर्षात त्याने गावी नारळी पोपळीच्या 4 बागा विकत घेतल्या आहेत. मोठी गाडी घेतली आहे. वेंगुर्ल्याला बीचजवळ लॉज उभा केलाय. अशा उडत्या गजाली कानावर आल्या होत्या माझ्या. आणि त्याच्याकडे बघून कळतच होतं त्या गजाली खऱ्या आहेत. मी त्याला माझी सगळी कर्मकहाणी सांगितली. तो थोडा वेळ शांत बसला आणि म्हणाला, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत लांजाक चल. मी गडबडलो. मी म्हटलं, लांजाला काय आहे? तसा बाबू म्हणाला, तुझ्या सगळ्या प्रश्नांचा उत्तर, सगळ्या टेन्शनचा उपाय, माझ्या भरभराटीचा कारण आणि तुझ्या नशिबाची चावी. बायंगी म्हणजे एक प्रकारचा भूत म्हणजे नावाक भूत रे. पण असा भूत ज्या तुमच्या मनातलं सगळं मनोकामना पूर्ण करता. म्हणजे कसा इमिजिएट. बरा गंमत माहिती आहे, या भूत चक्क विकत मिळता. किंमत फक्त 10,000.
ते मी देईन तुका. तुझो लाखो करोडोचो फायदो झालो ना की माका परत दे. काय टेन्शन नाही हा. बाबू हे सगळे इतक्या शांतपणे एवढी मजा घेत सांगत होता की की माझ्या मनाला काळजी करावी की रिलॅक्स व्हावं हेच कळत नव्हतं. पण तरीही आम्ही त्या संध्याकाळी लांजाला पोहोचलो. एका खोपट्याजवळ. त्या खोपट्यातून एक माणूस बाहेर आला. बाबूने त्याच्याशी काहीतरी बोलणं केलं. त्याला पैसे दिले. त्या माणसाने माझ्याकडे वरून खालून पाहिलं आणि बेरकी आवाजात म्हणाला, आज पौर्णिमा हा. रात्री बरोबर 12:43 येवा. रात्र झाली. आम्ही ठरल्या वेळेत खोपटीजवळ पोहोचलो. बाबू बाहेरच थांबला. मी आत गेलो तसं मला मधोमध एक रिंगण दिसलं. त्या माणसाने मला त्यात बसायला सांगितलं आणि मग तो बोलू लागला, आयुष्यात 3 गोष्टींचो नाद करायचो नाही. बाई, बाटली आणि बायंगी. बाई आणि बाटली थोड्या वेळाचं सुख देता, पण बायंगी जन्मभर पुरत तेवढा देता. बदल्यात फक्त अमावास्या पौर्णिमेक त्याची इच्छा मागता. हा, पण त्याचो नाद वाईटच. कारण तो मागत ती इच्छा पूर्ण करण्यात चूक झाली तर मात्र तो सोडत नाही. म्हणून आपल्या इच्छा पूर्ण झाल्या रे झाल्या की आपणच ते का सोडायचा, माझ्याकडे आणून सोडायचा. बायंगी पाळूची नाही, टाळूची गोष्ट असा. मी घाबरतच मान हलवली आणि त्या माणसाने एक पांढरी बाहुली माझ्या शेजारी ठेवली. लिंबू मिरच्या वाहिल्या. मला आणि त्या बाहुलीला अबीर, गुलाल, अंगारे, दुपारे वगैरे लावले आणि मोठमोठ्याने मंत्र म्हणू लागला. आता त्या खोपटीत त्याचा आवाज आणि जोरदार वारं घुमू लागलं. माझ्या काळजात धडधड होऊ लागली. थरकाप भरला आणि आणि अचानक माझं लक्ष त्या बाहुलीकडे गेलं. ती बाहुली हलत होती, झटपटत होती, तिच्यात जीव असल्यासारखी. मंत्र म्हणता म्हणता अचानक त्या माणसाने माझ्या दिशेने बोट केला आणि त्या बाहुलीची मान सटकन माझ्याकडे वळली आणि एक आवाज आला, यो यो नेव किलो माका. माझी दात खिळी बसली होती. मेंदू सुन्न झाला होता. तो आवाज, ते मंत्र मला ऐकू येईनासे झाले. फक्त एवढंच कळलं की विधी उरकले होते. बाहुलीची हालचाल थांबली होती आणि पांढऱ्या कपड्यात बांधलेला एक नारळ त्या माणसाने माझ्या हातात दिला. त्याने मला तो कुठेतरी सुरक्षित जागी लपून ठेवायला सांगितला आणि मी निघालो. पहाटेच्या सुमारास पुन्हा गोव्याला आमच्या सर्वंट रूममध्ये पोहोचलो. अबोलीला तिच्या शाळेतल्या मैत्रिणीकडे सोडलं होतं, त्यामुळे घरात कोणी नव्हतं. मी माळ्यावरून रिकामी लोखंडी ट्रंक काढली आणि त्यात तो नारळ ठेवून त्याला सरळ कुलूप लावून टाकलं. सुस्कारा सोडला आणि झोपी गेलो. जाग आली ती या जोरजोरात वाजणाऱ्या डोअरबेलमुळे. अबोली बाहेरून जोरजोरात हाका मारत होती. मी खडबडून उठलो आणि धावत जाऊन दरवाजा उघडला तशी अबोली मला घट्ट बिलगली आणि म्हणाली, पप्पा पप्पा आपल्याला लॉटरी लागली. हे काय काय आहे? काहीतरी बडबडू नको सकाळी सकाळी. पप्पा दमलाय, त्याला झोपू दे त्याला. आदल्या रात्री खोपट्यात जे घडलं त्यानंतर मी जरा हल्लोच होतो. त्यात प्रवासातली दगदग, अर्धवट झोप यामुळे मी धड शुद्धीत पण नव्हतो. मी पुन्हा झोपायला म्हणून आडवा झालो,
पण ही आबोली काही थांबेच ना. तिनं मला जबरदस्ती उठवलं आणि हातात आजचा पेपर आणि एक लॉटरीचं तिकीट दिलं. मी गोंधळलो. ती म्हणाली, पप्पा मला माहिती आहे तुम्ही पैशाला घेऊन टेन्शनमध्ये होतात. माझी फी भरायला पण तुमच्याकडे पैसे नव्हते ना, म्हणून मग मी माझ्या साठवलेल्या पैशातून गुपचूप लॉटरीचं तिकीट काढलेलं परवा. त्याचा रिझल्ट लागलाय पप्पा. आपल्याला खरंच लॉटरी लागली आहे. माझा तरीही विश्वास बसेना. मी पेपर आणि लॉटरीचं तिकीट तपासलं. एकदा नाही, चांगलं 10 वेळा. सुकन्या लॉटरी, किंमत ₹5, तिकीट नंबर 63C255887. बक्षीस रक्कम 20 लाख. माझ्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यापुढे अंधारी आली. अबोली मला धीर देत गळ्याशी कवटाळत म्हणाली, देवबाप्पानं माझं ऐकलं. देवबाप्पानं? हे ऐकून मी देव्हाऱ्याकडे नाही, मी वळून ट्रंककडे पाहिलं आणि मला तोच बायंगीच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. बायंगीनं त्याचं काम सुरू केलं होतं. सगळ्या सरकारी भानगडी झाल्या आणि पुढच्या 6 दिवसात 13,76,000 हातात आले. त्यातले 10,000 आधी ताबडतोब बाबूला पाठवले. शेवटी हे सगळं त्याच्यामुळेच घडलं होतं ना. ठरल्याप्रमाणे पुढच्या 2-3 दिवसातच 2 सेकंड हँड गाड्या घेतल्या आणि त्यावर ओळखीच्या 2 ड्रायव्हर दोस्तांना लावून दिलं. गोव्यात टुरिंग बिझनेसला मरण नाही ना. मग एका भल्या माणसाच्या टीपवरून शेअर मार्केटमध्येही पैसे गुंतवून टाकले. छान चौकी पण केली. अबोलीला नवे कपडे दागिने वगैरे घेतले. बघता बघता दिवस हसत खेळत गेले आणि 15 दिवस उलटून अमावस्या आली. मी हरकून गेलो होतो खरा, पण वेळेचं भान होतं. हा अमावस्येचा दिवस उजाडला हे पाहूनच मी आबोलीला मैत्रिणींसोबत सिनेमाला पाठवून दिलं. अमावास्येचा प्रहर सुरू झाला तशी मी 15 दिवसाने ट्रंक उघडली. त्या बांधलेल्या नारळाला हार फुलं वाहिली, उदबत्त्या ओवळल्या आणि मला तोच ओळखीचा आवाज ऐकू आला. दत्तू शेठ, तुमची इच्छा पूर्ण झाल्यो. आता माझी भूक भागवा. माझ्या अंगावर शहारा आला. मी घाबरतच म्हणालो, सांगा ना, सांगा काय हवं आहे तुम्हाला. तसा पुन्हा आवाज आला, कोंबडा कापलेला नाही, जिता. माका रक्त गरम लागता. टोपल्याखाली ठेव आणि हो चालतो. बाकीचा मी बघून घेतोय. मी त्याने सांगितलं तसं केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी टोपलीखाली फक्त पिसं आणि हाडं सापडली. कुणीतरी त्या जीवाचे वाभाडे काढलेले दिसत होते. मला काय घडलं असेल या विचाराने मळमळलं, पण नंतर या कार्यक्रमाची सवय झाली आणि भरभराटीची पण. कारण शेअर्सच्या किमती दामदुप्पट झाल्या. मी पुन्हा कोंबडं वाहिलं. टुरिंग बिझनेसमध्ये फायदा झाला. मी नारळ वाहिला, गाड्या वाढवल्या, स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी काढली. मी हसत खेळत बोकड वाहिलं. स्वतःचं घर केलं. घर काय, बंगलाच म्हणा ना. बायंगीला हवा म्हणून शोधून कडकनाथ वाहिला. त्यातल्या 2 खोल्या टुरिस्ट लोकांना भाड्याने देऊ लागलो. त्यांना घरगुती जेवण देऊ लागलो आणि बायंगीची भूक भागवायला त्याला कोंबडे, बकरे, मेंढे, ससे, अगदी गाय बैल सुद्धा पुरवू लागलो. 2-3 वर्ष हा कार्यक्रम सुखासुखी चालू होता. आणि मग गावातलाच काय, गोव्यातला पण मी बिग शॉट माणूस झालो होतो.
त्या दिवशी माझ्या आबोलीचा 16वा वाढदिवस होता. आमच्या 3ऱ्या रिसॉर्टमध्ये जंगी पार्टी सुरू होती. पण योगायोगानं त्याच दिवशी पौर्णिमा आली. मला तिथी काळ वेळ लक्षात नव्हती असं नाही हां. मी बायंगीच्या भुकेची व्यवस्था आधीच केली होती. त्याला हवं ते सगळं तयारीत होतं. फक्त मुहूर्तानुसार त्याच्याशी बोलणं अपेक्षित होतं. जे करायला मी तिथल्या नव्या खोलीकडे गेलो. ट्रंक उघडली आणि म्हटलं त्याला, ए बायंगी, आज मी जाम खुश आहे. तुला आज काय खायला घालू बोल, सांग तुला काय हवंय. आणि बायंगीचा आवाज घुमला, दत्तू शेठ, भूक दरवेळी पोटाची नसता. पोरगी 16 वर्षाची झाली, तिका खोलीत पाठवा. बाकीचं मी बघून घेतय. हे ऐकताच माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी म्हटलं, तुला हवं तर देतो गिळायला, काय हवं ते बोल, पण आबोलीचं नाव नको घेऊस माझ्या, कळला. हे बोलल्या बोलल्या सगळीकडून आबोली पाहिजे, आबोली हवी, आबोली हवी, असे आवाज दुमदुमू लागले आणि अचानक शांत झाले. आणि मला ती वाक्य आठवली, बायंगी पाळूची नाही, टाळूची गोष्ट असा. मी त्याच रात्री तो नारळ घेऊन निघालो आणि लांजाला पोहोचलो. तीच खोपटी त्याच माणसाजवळ. त्याने मला विचारलं, बायंगीच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या? मी म्हटलं, शेवटची इच्छा त्याने अशी मागितली की माझ्या तोंडावर दरवाजा बंद झाला. आतून आवाज आला, 2 वर्ष पाहिलंच ते का? आता पौर्णिमा संपूच्यात त्याची जी काय इच्छा असा ती पूर्ण करा आणि मगच इथे येवा. मी 4 तास प्रवास करून जेव्हा गोव्याला पोहोचलो, आबोली अंगणात झोपलेली दिसली. अगदी जन्माला आली तेव्हा दिसत होती तशीच, मुटकुळ केलेली, निरागस. फक्त डोळ्यात जीव नव्हता. माझी आबोली गेली होती. बायंगीनं त्याची इच्छा पूर्ण करून घेतली होती. त्यानंतर माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही. ना श्रीमंती, ना सुख, ना हिमल्या, ना आबोली. हो, पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं ते घडू शकतं. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. आज पौर्णिमा आहे ना, फार नाही, फक्त 10,000 रुपये द्या मला आणि बदल्यात मी तुम्हाला देईन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सगळ्या टेन्शनचा उपाय, भरभराटीचं कारण आणि नशिबाची चावी.